आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, पीडित मुलीला विवस्त्र अवस्थेत सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार। पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केले। 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास उरुण ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका उसाच्या शेतात ही घटना घडली। संशयित आरोपींनी पीडितेची दुचाकी थांबवून तिला जबरदस्तीने शेतात नेले। तिथे तिला बेल्टने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला। अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले होते। त्यानंतर ही मुलगी शहरात आली। लोकांनी तिला कपडे दिले। त्यानंतर तिने घरी जाऊन आईसह ईश्वरपूर पोलीस ठाण्यात येऊन पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून 2 जणांना ताब्यात घेतले आहे। आशिष जयवंत खांबे वय 26 राहा खांबेमळा ईश्वरपूर व ऋतिक दिनकर महापुरे वय 27 राहा आष्ठा नाका ईश्वरपूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। सोमनाथ वाघ ईश्वरपूरचे पीआय सोमनाथ वाघ यांनी ताबडतोब चक्र फिरवून त्या दोन्ही नराधमांना अटक करून अत्याचार प्रकरणी न्यायालयात हजर केले असता 22 डिसेंबर अखेर पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आले आहे। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।